see you. तुम्हाला सगळ्यांना पाहून आनंद झाला. God loves us देव आपल्यावर प्रीती करतो and He wants us to meet together आणि आपल्याला त्याला हवंय की आपण एकत्र असावं as a family. एक कुटुंबाप्रमाणे. Never forget, कधीही विसरू this नका is God's family. की ही देवाची कुटुंब आहे. Amen. आमेन. He is our Father. तो आपला पिता आहे. And when we gather in the name of Jesus, He is here. आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या नावात एकत्र जमतो त्यावेळेस तो इथं असतो. Amen. आमेन. So when we come, we honor Him. म्हणून ज्यावेळेस आपण इथं येतो त्यावेळेस आपण त्याला मान देतो. That's why we have made these rules. म्हणून तर आपण हे सगळे नियम केलेले आहेत. Since He is here, कारण तो इथं आहे. He sits on the throne. तो सिंहासनावर बसलेला आहे. He watches everything. तो प्रत्येक गोष्ट पाहतो. Whenever we gather, He is there. ज्यावेळेस आपण एकत्र येतो तो इथं आहे. So that's why we have made these rules that you honor Him. म्हणून तर आपण हा नियम केला की आपण त्याचा मान केला पाहिजे. Amen. आमेन. So we are setting up rules according to heaven pattern. तर आपण स्वर्गाच्या नियमाप्रमाणे नियम तयार So करत आहोत. accept it म्हणून त्याचा स्वीकार करा and you'll honor Him. आणि तुम्ही त्याचा मान कराल. Father, we thank you. पिता आम्ही तुला धन्यवाद देतो. You're a God. तो आमचा देव आहे. You're a creator. तो आमचा निर्माण करता आहेस. You're a provider. तो आमचा पुरवठा आहे. You're the one who takes care of us. तूच आहेस जो आमची काळजी घेतो. Our life is in your hand. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you for sending Jesus धन्यवाद प्रभू येशूला पाठवण्यासाठी. for our sake, आमच्यासाठी. because we had no hope. कारण आमच्याकडे कोणतीच आशा नव्हती. Sin had robbed us of every hope पापाने आमची सगळी आशा चोरली होती and separated us from you. आणि आम्हाला तुझ्यापासून वेगळं केलं होतं. But Jesus came पण प्रभू येशू आला to unite us back to God. आम्हाला एक देवाकडे परत आणण्यासाठी. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. What you did, no one has ever done, जे तू केले ते आतापर्यंत कोणीही केलेलं and नाही no one can ever do. आणि ते कोणीही करू शकत नाही. You're the only one. तूच एकटा आहेस. Amen. आमेन. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र आत्मा that you have chosen to live in us. की तू निवड केली तू आमच्यामध्ये And राहण्याची. because you're in us, आणि तू आमच्यामध्ये आहेस म्हणून we are the temple of God. आम्ही देवाचं पवित्र मंदिर आहोत. Say amen. बोला आमेन. Thank you, Father. धन्यवाद, We resist the devil. आम्ही सैतानाचा प्रतिकार In करतो Jesus' name. येशूच्या He नावामध्ये. has no power over us. त्याचा आमच्यावर कोणतीही ताकद नाहीये. He can have power when we allow darkness in our life, ज्यावेळेस आम्ही अंधकाराला आमच्या जीवनात परवानगी देतो त्याच वेळेस त्याला सामर्थ्य आहे. because He works, reigns and rules through darkness. कारण तो काम करतो, सत्ता करतो अंधाराद्वारे. That's why He tries His best that we have darkness, we carry darkness in our life, म्हणून तो त्याचे उत्तम प्रयत्न करतो की आपल्या जीवनामध्ये अंधकार असेल and we become weaker. आणि तो त्यामुळे आपण अशक्त होऊ. We become weaker. आपण अशक्त होतो. Thank you, Father. धन्यवाद पिता. You're going to speak to us tonight, तो आज आमच्याशी बोलणार आहे and we believe we're going to be blessed. आणि आम्ही विश्वास ठेवतो आम्ही आशीर्वादित होणार In आहोत Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. आपण सगळेजण बसूया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Kindly be seated. चला आपण बसूयात. There are few things which I'll tell you first. पहिल्यांदा काही गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे Then I'll come to the most important topic. When, Lord, when? आणि त्यानंतर आपण एक महत्वाच्या वचनाकडे येणार आहोत. आपण जे म्हणतो की प्रभू Because- कधी कधी प्रभू कधी. Many have this question. अनेकांना हा प्रश्न असतो. When, Lord? प्रभू कधी. I'm waiting for you. मी तुझी वाट When are you going to पाहते. heal me? तू कधी मला आरोग्य When are you देणार going to आहे. bless me? तुम्हाला कधी When are आशीर्वाद you going to करणार deliver आहे. me? तुम्हाला कधी सुटका Oh देणार आहे. my. This when is the biggest question. कधी 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 हा एक मोठा प्रश्न And आहे I'm going to answer this. आणि आज त्याचं मी उत्तर देणार आहे. If we don't complete today, I'll complete tomorrow. जर ते आज पूर्ण नाही झालं तर आपण ते उद्या पूर्ण करूयात. Now, before we go to this message, आपण हा संदेशाला सुरुवात करण्याआधी I always start with what Holy Spirit tells me that our Father wants to tell you. जे पवित्र आत्मा मला नेहमी सांगतो त्यांनीच मी सुरुवात करतो की देवाची काय इच्छा आहे. So, you must come early. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या की तुम्ही लवकर येता. Otherwise, you'll miss what Holy Spirit wants to tell you. नाहीतर तुम्ही हे चुकवाल की पवित्र आत्म्याला आपल्याला काय सांगायचंय. I always start with the revelation which Holy Spirit gives me जे पवित्र आत्मा मला प्रकटीकरण देतो नेहमी मी त्याने पहिल्यांदा सुरुवात करतो before I start with my message. वचनाच्या आधी. And many have missed that. अनेक लोक ते चुकवतात. Maybe God wanted to speak to you personally. कदाचित त्या दिवशी देवाला तुम्हाला वैयक्तिकरित्या बोलायचं असेल. Even my prayer is माझ्या what Holy Spirit tells me to pray. माझे प्रार्थना सुद्धा पवित्र आत्मा मला शिकवतो कशी करायची. It could contain some lessons for you, त्याच्यामध्ये काही धडा असेल or तुमच्यासाठी answers for you, किंवा उत्तर असेल तुमच्या or प्रश्नाची protection for you, किंवा तुमच्यासाठी संरक्षण or असेल even a warning for you. किंवा तुमच्यासाठी एखादा इशारा देखील असेल. Amen. Amen. So it's never miss the beginning.
म्हणून सुरुवात मंडळीची सुरुवात If you, चुकवू नका. if you miss the beginning, जर तुम्ही सुरुवात you चुकवली will miss God speaking to you. तर देव तुमच्याशी काय बोलणार आहे ते तुम्ही चुकवाल. Secondly, दुसरी गोष्ट, even when you're sick, जरी तुम्ही आजारी असाल come to church. मंडळीला या. Amen. Amen. You will be healed. तुम्हाला आरोग्य मिळेल. Amen. आमेन. Why do you want to fight your battle alone? तुम्हाला तुमची लढाई स्वतःच का लढायची आहे? Come to church, मंडळीला या. even when you're sick. जरी तुम्ही आजारी असाल तरी. Amen. Amen. You will receive healing. तुम्हाला आरोग्य मिळेल. There's a vast difference between being physically present here and watching online. ज्यावेळेस आपण शरीराने इथं उपस्थित असतो आणि ऑनलाईन ऐकणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. Know this well. हे जाणून घ्या. Third, तिसरं, Holy Spirit wants to tell you, पवित्र आत्म्याला आपल्याला सांगायचंय Holy Spirit tells us what our Father wants us to know. की देवाची काय इच्छा आहे ते पवित्र आत्म्याला आपल्याला सांगायचंय. Be an example to others. की आपण इतरांसाठी एक उदाहरण झालं पाहिजे. Remember this. लक्षात ठेवा You're an example. की तुम्ही एक उदाहरण You're a आहात. testimony तुम्ही एक साक्ष आहात of heaven स्वर्गाची on earth. पृथ्वीवर. Amen. आमेन. We are all portraying heaven. आपण स्वर्गाला सादर करत आहोत Or you're portraying hell. किंवा तुम्ही नरकाला सादर करत आहात. That's the only way we show ourselves. की हे दोनच मार्ग आहेत जे आपण स्वतःला सादर And करतो. Holy Spirit told me to tell you, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं की मी काय don't सांगायचंय advertise for hell. की नरकाची तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू नका, नरकाची जाहिरात करू नका, Advertise for heaven. स्वर्गाची जाहिरात करा. Amen. आमेन. Okay, next. पुढचं, Respect your pastor तुमच्या पाळकांचा सन्मान करा. as Jesus, the chief shepherd, has called him जसं येशू जो मुख्य पाळक आहे त्याने त्या आपल्या पास्टांना बोलवलेले to be his under shepherd. की त्या मुख्य पाळकाच्या हाताखाली पाळकांनी असावं. And he is the only one there to correct you, rebuke you, आणि पाळकच आहे जे तुम्हाला धमकावतील किंवा तुम्हाला योग्य दिशेने Instruct मार्गदर्शन you, करतील, तुम्हाला मार्गदर्शन discipline करतील, you, discipline you तुम्हाला शिस्त in the लावतील church. मंडळीमध्ये. You see, at home, no one disciplines you regarding spiritual matters. तुम्ही पाहता की घरामध्ये आत्मिक Hello. गोष्टींविषयी तुम्हाला कोणीही शिस्त लावत नाही. Even the parents, पालक ही spouses or brothers or sister, whoever it is, जोडीदार असतील, भाऊ असेल, बहीण असेल, कोणीही असेल घरामध्ये, they may correct you, discipline you regarding earthly, physical, natural things. ते आपल्याला नैसर्गिक पृथ्वीवरच्या गोष्टीने आपल्याला शिस्त लावतील, आपल्याला सुधारतील. But seldom you'll find someone discipline you regarding spiritual पण matters. क्वचितच आपण पाहू की कोणीतरी आपल्याला स्वर्गीय गोष्टीने शिस्त लावलेली आहे. Amen. उन लोग बोलेंगे टाइम पे स्कूल को जा, टाइम पे कॉलेज को जा, पढ़ाई कर, ये कर, वो कर, all natural things they will discipline. सर्व नैसर्गिक गोष्टीमध्ये ते आपल्याला शिस्त लावतील. But very seldom someone say, did you pray today? पण क्वचितच ते म्हणतील की आज तू प्रार्थना केली का, Did you fast today? तू आज उपवास केला Did you का, read the Bible today? तू वचन वाचलंस का, आज Did you worship today? तू आज तू आराधना Did you केली का, praise today? तू आराधना Did केली you का, thank God today? देवाला धन्यवाद दिले का, आज Did you repent of your sin today? तू आज तुझ्या पापांची पश्चाताप केला का. Very seldom someone disciplines you at home regarding spiritual matters. क्वचितच आपल्या घरामध्ये ह्या आत्मिक गोष्टीने आपल्याला कोणी शिस्त And the लावेल. devil has influenced many Christians. आणि सैतानाने अनेक ख्रिस्ती लोकांना प्रभावित Don't go to केलेलं आहे church. की चर्चला जाऊ नको. Why did that pastor rebuke you? की त्या पास्टरने Why तुला did शिस्त का why लावली, did he discipline you? त्याने तुला शिस्त का लावली त्या पास्टरांनी. See, so that no one disciplines you and you go astray. की तो पाहून गेल की तुम्हाला कोणीही शिस्त लावणार नाही आणि तुम्ही असेच भरकटून As जाल. long as we are on this earth, जोवर आपण ह्या पृथ्वीवर we आहोत all need discipline, आपल्याला शिस्तीची गरज आहे, correction, आपल्याला सुधारण्याची गरज आहे, counseling, आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे, prayer. प्रार्थनेची गरज We आहे, need someone. आपल्याला कोणातरी एका व्यक्तीची गरज आहे. Amen. आमेन. Remember this. हे नेहमी लक्षात ठेवा. Regarding spiritual matters, आत्मिक- many don't correct discipline at home. आत्मिक गोष्टींविषयी कोणीही आपल्याला सुधारत नाही, आपल्याला शिस्त लावत नाही आपल्या घरी. This is what Holy Spirit told me. हे पवित्र आत्म्याने मला So, सांगितलं. this is a message for you. Keep it in your mind. हा जो संदेश तुमच्यासाठी आहे तो तुमच्या मनामध्ये ठेवा. Next. The church gathering prepares you for the rapture.
मंडळी आपल्याला तयार करते दुसऱ्या स्वर्गारोहणासाठी, And देवाच्या sixth point स्वर्गारोहण. Holy Spirit said is this: आणि पुढचा मुद्दा पवित्र आत्म्याने सांगितला since I am praying with my wife for you daily, की पास्टर त्यांच्या पत्नी सोबत तुमच्यासाठी आपल्यासाठी दररोज प्रार्थना करत आहेत, म्हणून but if you have anything against me, जर तुमच्या मनात पास्टरांविषयी काही असेल you will be erecting a wall. तर तुम्ही एक भिंत तयार कराल. I have seen this, a wall. मी ते पाहिले की एक भिंत तयार झालेली So आहे. that my prayer doesn't touch you. की माझे पास्टरांची प्रार्थना आपल्याला स्पर्श करत नाही, So you restrict that prayer answer for you. म्हणून तुम्ही तिथं अडथळा आणता प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यापासून. My prayer is powerful because माझी प्रार्थना सामर्थ्यशाली आहे कारण even those who offend me, I forgive them कारण जरी कोणी मला दुखावलं तरी सुद्धा मी त्यांना क्षमा करतो and I bless them. आणि मी त्यांना आशीर्वादित करतो. Only when you do this, your prayer becomes powerful. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी कराल त्याच वेळेस तुमच्या प्रार्थना सामर्थ्यशाली If होणार. your heart is not right, जर तुमचं हृदय योग्य नाहीये, your prayers cannot be answered. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. Hello. These are the important instructions I'm giving you. ह्या महत्वाच्या सूचना आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे. Okay, now let's go to the word. चला आता आपण वचनाकडे Now, वळूया. this is a powerful word. हे फार सामर्थ्यशाली वचन आहे. You know, Holy Spirit gave me this word. पवित्र आत्म्याने हे वचन मला दिलं. As many asking, when Lord? अनेक जर विचारत की प्रभू कधी, When are you going to bless me? तुम्हाला कधी आशीर्वादित When are you करणार going to आहे, heal me? तुम्हाला कधी आरोग्य देणार आहे. Okay, we will answer that question. आज आपण त्याचं उत्तर पाहणार आहोत. Many are waiting for God to answer their prayers. अनेक जण वाट पाहत आहे की देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी देणार. And some are even asking, when Lord? आणि अनेक जण काही जण असे विचारत पण आहे की प्रभू कधी. Now, before I answer this question, आता ह्या प्रश्नाचं उत्तर let देण्याआधी us know चला आपण हे पाहूयात that first we must become His children, की आपण प्रथम त्याची मुलं झालं पाहिजेत and God must become our Father. आणि देव आपला पिता झाला पाहिजे. See, God is the God of everyone, देव सर्व लोकांचा देव आहे, but He is the Father of those who have the life of Jesus. पण तो फक्त त्या लोकांचा पिता आहे ज्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. Amen. आमेन. Remember this. हे लक्षात ठेवा. Now, how do we become a child of God? आता तुम्ही देवाचं लेकरू कसं बनता Said, you can talk to Him की जेणेकरून तुम्ही देवाशी बोलू and He will शकाल answer your prayers. आणि तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल And He answers as a father आणि तो एक पिता प्रमाणे तो उत्तर देतो. आमेन. because of the relationship. की जे आपलं नातं He त्याच्यासोबत आहे, answers your prayers because of relationship. आपलं त्याच्यासोबत नातं आहे म्हणून तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. Now, how do we become a child of God? आता तुम्ही प्रभूची लेकर कशी बनता. Since this is for new and the old people, believers, जे नवीन आलेले आहेत किंवा जे जुने विश्वासू लोक आले So- सगळ्यांसाठी आहे. I'm addressing both. मी सगळ्यांना उद्देशून हे वचन 1 देत John आहे. 5:1 says, 1 योहान 5:1 everyone प्रत्येक जण or anyone किंवा कोणीही who believes जो विश्वास ठेवतो that Jesus is the Christ, की येशू हा ख्रिस्त आहे, which means त्याचा अर्थ आहे Jesus is the Messiah, येशू मसीहा आहे, Jesus is the Savior, येशू तारणारा आहे, who alone paid the penalty for mankind's sins. की ज्याने एकट्याने मनुष्याच्या पापांची शिक्षा भोगलेली आहे. When you believe, ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता you become a child of God. त्यावेळेस तुम्ही देवाचे लेकरू बनता. It's the most easiest to go to heaven and become a child of God, स्वर्गात जाणं आणि देवाचं लेकरू बनणं फार सोपं आहे, or to become a child of God and go to heaven, किंवा देवाचं लेकरू बनणं आणि स्वर्गात जाणं फार सोपं आहे. because you don't go to heaven unless you become a child of God. कारण तुम्ही जोवर देवाचं लेकरू बनत नाही तोवर तुम्ही स्वर्गात जात नाही. जब तक तुम प्रभु का बच्चा नहीं होता, स्वर्ग नहीं जा सकता है. That's according to God. हे देवाच्या वचनानुसार आहे. John 3:16 says, योहान 3:16 म्हणतो whoever believes, जो कोणी विश्वास ठेवतो, whoever, कोणीही anyone, कोणीही, high caste, low caste, or anyone, खालच्या जातीचा वरच्या जातीचा rich, कोणीही, poor, beggars, anyone, श्रीमंत गरीब भिकारी कोणीही, whoever believes in Him, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, not deserves, योग्य असं नाही, merits, no, नाही त्याच्यामध्ये गुण असं नाही, believes विश्वास ठेवतो in Jesus प्रभू येशूमध्ये as their Savior and Lord, त्यांचा तारणारा आणि प्रभू म्हणून, shall not perish त्याचा नाश होणार नाही but have everlasting life, पण त्याला सार्वकालिक जीवन मिळणार, eternal life. सार्वकालिक जीवन मिळणार. So this is the way you become a child of God. अशा पद्धतीने तुम्ही देवाचे लेकरू बनता. Do you know even Satan and demons तुम्हाला माहिती का की सैतान आणि त्याचे दुरात्मे सुद्धा believe that Jesus is the Messiah, ते सुद्धा विश्वास ठेवतात की येशू हा तारणारा आहे, मसीहा आहे, but they will never tell
पण ते कधीच सांगणार नाही. In fact, they will hide this fact. उलट ते ही गोष्ट लपवून ठेवणार. They will teach that Jesus is not the Messiah. ते हे शिकवायचा प्रयत्न करणार की येशू मसीहा नाहीये, He is not the Savior. तो तारणारा He नाहीये, is not the Lord. तो प्रभू नाहीये. But in the Bible we see, पण बायबल मध्ये वचनामध्ये If you आपण read पाहतो, Luke, जर तुम्ही लूकचा अध्याय वाचला 4:41, 4:14, Luke records this incident. लूक हे लिहितो On one occasion, एका when घटनेविषयी, Jesus cast demons ज्यावेळेस येशू दुरात्म्यांना काढतो out of an individual, एका व्यक्तीमधून, there were many demons inside. त्या व्यक्तीमध्ये अनेक दुरात्मे And the होते Bible says they cried out आणि वचन म्हणतं ते दुरात्मे येशूकडे ओरडले, because they were tormented. कारण त्या येशू त्यांचा छळ करत होता. They said, ते म्हणाले "You are the Christ, की येशू तू ख्रिस्त आहेस, the Son of the living God." देवाचा जिवंत पुत्र. Look at this. पहा, They confessed त्यांनी that you are the Savior. त्यांनी कबूल केलं की येशू तू तारणारा आहेस. But Jesus rebuked them. पण येशूने त्यांना धमकावलं, Don't say it, stop it. हे बोलू नका, थांबवा. The Lord doesn't want a testimony from the demons, येशू ख्रिस्ताची इच्छा नाही की दुरात्म्यांनी त्याची साक्ष द्यावी, but they spoke the truth. पण दुरात्म्यांनी सत्य बोललं. They know that Jesus is the Messiah. त्यांना माहिती की येशू हा मसीहा आहे. Okay, 1 John 3:1 says, 1 योहान 3:1 म्हणतं, "See how very much our Father in heaven has lavished his love on us, की पहा की आपल्या स्वर्गातल्या पित्याने आपल्यावर किती विपुलपणे प्रेम ओतलेलं आहे, that he himself calls us his child." की तो स्वतः आपल्याला त्याची लेकरं म्हणतो. And that is who we are. आणि तेच तर आपण आहोत. Amen. Amen. You are his child. तुम्ही त्याचं लेकरू If आहात. you have believed in Jesus जर तुम्ही येशूवर विश्वास as ठेवलाय the Messiah तारणारा म्हणून and Lord. आणि प्रभू म्हणून, Amen. Amen. You're the child of God. तुम्ही देवाचं लेकरू आहात. Keep that in your mind. हे तुमच्या मनामध्ये Don't घट्ट let ठेवा. the devil rob that revelation. सैतानाला हे प्रकटीकरण तुमच्यातून चोरू देऊ नका. You don't lose that sonship. तुम्ही ते पुत्रत्व गमवत It नाही. is not a religion, it is life. हे काय धर्म नाहीये, हे जीवन आहे. You're born of God, having the DNA of God. तुम्ही देवापासून जन्मलेले आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा डीएनए आहे. Amen. आमेन. Hold that revelation to yourself. ह्या प्रकटीकरणाला घट्ट धरून ठेवा. The devil fears because you're a child of God. सैतान घाबरतो कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात. Amen. आमेन. So he will do anything तो सर्व काही करेल to deceive you, की तुमची फसवणूक to करावी, see yourself lesser than that. की तुम्ही स्वतःला पाहावं की तुम्ही कमी खालच्या तराचे आहात. Then the Bible says, बायबल the म्हणतं world does not know you, की जग तुम्हाला ओळखत नाही that you are his child, की तुम्ही देवाचं लेकरू आहात. real child. तुम्ही देवाची खरी लेकरं आहात. Why? Because they don't know him. ते तुम्हाला का ओळखत नाहीत असं? कारण त्यांना देवच माहित नाही. If they know him, जर त्यांनी देवाला they ओळखलं will recognize तर ते आपल्याला पण ओळखतील you are a child of God. की तुम्ही देवाचे लेकर आहात. Amen. आमेन. So once you become a child of God, तर म्हणून ज्यावेळेस आपण देवाचं लेकरू बनतो, the Bible says in 1 John 5:4, म्हणून देवाचं वचन म्हणतं 1 योहान 5:4, you can defeat any evil thing. तुम्ही सर्व दुष्ट गोष्टींना हरवू शकता. Any evil thing प्रत्येक गोष्ट दुष्ट that गोष्टीला comes against you. जे तुमच्या विरोधात येते. Hello, आमेन. do you know who you are? तुम्हाला माहिती का तुम्ही The कोण moment आहात? you become a child of God, ज्या क्षणी तुम्ही देवाचं लेकरू बनता, read 1 John 5:4. वाचा 1 योहान 5:4. Once you become a child of God, ज्या क्षणी तुम्ही देवाचं लेकरू you can बनता, defeat any evil thing तुम्ही प्रत्येक दुष्ट that गोष्टीला the हरवू devil शकता brings upon you. जे सैतान तुमच्यावर आणतो. And we do this by faith. आणि आपण हे कसं करतो? विश्वासाने. Our trust in him. आपला विश्वास त्याच्यामध्ये. Amen. आमेन. That's why build up your faith. म्हणून तुमच्या विश्वासाची बांधणी करा. If you want to overcome the evil, जर तुम्हाला दुष्टाईवर जर का विजयी व्हायचंय, keep on hearing the word and build up your faith. देवाचं वचन सतत ऐकत राहा आणि तुमचा विश्वास वाढू द्या. Now we will look into when will God answer my prayer. आता आपण पाहूयात की प्रश्नाचं उत्तर, की देव कधी माझ्या प्रार्थनेचं उत्तर Now, देणार आहे. these questions are not so easily said. हे जे प्रश्न आहेत त्याचं काही सहजरित्या उत्तर देता No, येत we नाही. need to have revelation for this. आपल्याकडे प्रकटीकरण असावं. So let us go into this now. आपण त्याचं पाहू ते For this पाहू. you need to know three things. ह्यासाठी आपल्याला 3 गोष्टी पाहायची गरज आहे. God answers baby Christians differently. देव प्रत्येक ख्रिस्ती लोकांना वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. Baby Christians differently. बाळ ख्रिस्तींना वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. Correct. जे बाळ ख्रिस्ती आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. Know this. हे जाणून घ्या.
The way a baby Christian asks and receives is different from the way a mature asks and receives. जे एक बाळ ख्रिस्ती ज्या पद्धतीने मागतात ते वेगळे आहे जे प्रौढ ख्रिस्ती मागतात त्याच्याहून. I won't tell you the way I ask to a baby Christian to ask. No. हा मी सांगणार नाही की मी ज्या पद्धतीने मागतो ते एका बाळ ख्रिस्तीने मागावं, मी कधीच सांगणार नाही. That's very different. ते वेगळे आहे. You must know this. हे तुम्हाला कळलं पाहिजे. Second, दुसरं, God answers the growing children differently. जे प्रभूमध्ये वाढत आहे त्यांना देव वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. Third, तिसरं, and he answers the mature differently. आणि जे ख्रिस्तामध्ये प्रौढ आहेत त्यांना देव वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. Get this clear हे स्पष्ट करून घ्या so that you'll understand better. जेणेकरून तुम्हाला वेगळं सगळं काही व्यवस्थित समजेल. Now let us know one thing. आपण एक गोष्ट जाणून घेऊयात आता. This is the facts you must know where you can build your life on. ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यावर आपण आपलं जीवन बांधू शकतो. God is not dull of hearing. देव काही थकलेला नाहीये तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी. He is not deaf. तो काही बधीर No. नाहीये. Isaiah 59:1 says, यशया 59:1 म्हणतं, the Lord is not weak to bless you देव काय अशक्त नाहीये तुम्हाला आशीर्वादित or करण्यासाठी, deaf to hear your call for help. किंवा तो बधीर नाहीये तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना तो मदतीसाठी हाक मारत आहात त्यावेळेस. Don't even think. विचार सुद्धा करू नका He is too busy. की तो फार बिझी आहे, So maybe he didn't hear you. कदाचित त्याने मला ऐकलंच नाहीये. Never think that way. कधीच विचार करू नका असा. Or never think he forgot about you or the prayer request you made to him. किंवा असाही विचार करू नका की देव तुम्हाला विसरलेला आहे किंवा तुम्ही ज्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थना देव विसरलेला आहे, असं भूल विचार गया करू हो. नका. इसको याद दिलाने का, that thought removed from your mind. हा जो विचार आहे तो तुमच्या मनातून काढून Because these टाका. are all unbelief, doubt thoughts कारण हे जे शंका आहेत, अविश्वासाचे विचार आहेत which can disqualify you. जे तुम्हाला अयोग्य करतील. That's why your mind has to be renewed. म्हणून तर तुमच्या मनाचं नवीकरण झालं Amen. पाहिजे. आमेन. Your thoughts cannot be wrong and expect the right answers. No. तुमचे विचार चुकीचे असणार आणि तुम्ही योग्य उत्तराची वाट पाहू शकत नाही. I'm teaching you something which is very important. मी तुम्हाला हे गोष्ट शिकवत आहे जे You महत्वाचे आहेत. will need it. याची तुम्हाला गरज आहे. And also hear my message that I gave in Pimpri आणि त्या संदेश पण ऐका जे मी पिंपरीमध्ये दिलं about worries. काळजीविषयी. And I gave a short story. आणि मी एक छोटीशी गोष्टही And if you सांगितलेली. hear that story, जर तुम्ही ती गोष्ट ऐकली you'll really be blessed. तुम्हाला खरंच आशीर्वादित So वाटेल. don't miss out that story. ती कथा जी गोष्ट आहे ती चुकवू नका, ते वचन I ऐका. believe that will help you. माझा विश्वास आहे ते तुम्हाला Okay. मदत करेल. Know that God holds the universe लक्षात ठेवा, हे जाणून घ्या की देव विश्वाला घट्ट धरू नये and time is in his hand आणि वेळ देवाच्या हातामध्ये because he created time. कारण त्याने वेळेला निर्माण केलंय. Amen. आमेन. Nothing is too difficult for God. कोणतीही गोष्ट देवाला अवघड नाहीये. He sees all. त्याला सर्व काही तो पाहतो. He knows all. त्याला सर्व काही माहिती. He hears all. तो सर्व गोष्टी He ऐकतो. remembers all. तो सर्व गोष्टी लक्षात ठेवतो. Hello. आमेन. Settle this once and for all. हे एकदाच कायमचं तुमच्या लक्षात ठेवा. Don't doubt these things. ह्या गोष्टींवर तुम्ही शंका घेऊ नका. Otherwise, it will be difficult to get answers from God. नाहीतर तुम्हाला कठीण होईल देवाकडून उत्तर मिळण्यासाठी. Matthew 6:8 says, मत्ती 6:8 मध्ये म्हटले, God knows what you need before you ask him. तुम्ही मागायच्या आधीच माहिती देवाला तुम्हाला कशाची गरज आहे. Hello. आमेन. You're not telling him because he doesn't know. तुम्ही त्याला सांगत आहात त्याला माहित नाहीये असं नाहीये. Don't come to him as if he doesn't know, so I have to tell him. त्याच्याकडे No. असं येऊच नका की त्याला माहित नाहीये आणि आता मला त्याला सांगावं लागेल. The Lord says, देव म्हणतो God knows देवाला माहिती आहे what you're going to ask him. की तुम्ही काय मागणार आहात, What is your need तुमची काय गरज आहे before you ask him. तुम्ही मागायच्या आधी. Hello. आमेन. ऐसा नहीं कि मैं उसको बोल रहा हूं क्योंकि उसको मालूम नहीं, ऐसा नहीं है. तुम आ रहे हो बोलने के लिए, उसको ऑलरेडी मालूम है तुम क्या पूछने वाला है, तुम्हारा नीड क्या है, सब कुछ जानता है. आमेन. Did you understand this? कळलं काय? So don't even think that because you told him, so he got to know. असाही विचार करू नका की मी देवाला सांगितलं म्हणून त्याला कळलं. Get the revelation of who God is before you come to him. प्रकटीकरण घ्या देव कोण आहे तुम्ही त्याच्याकडे येण्याच्या आधीच. Because he who comes to me must believe.
कारण वचन म्हणतं जो माझ्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे. Amen. आमेन. If your faith is wrong, जर तुमचा विश्वासच चुकीचा आहे it won't help you. ते तुम्हाला सहाय्य करणार नाही. Then the Bible says, पुढे बायबल म्हणतं you're not like those who don't know God तुम्ही तसे नाहीये ज्यांना देवच माहित नाहीये and make repetitive kind of prayers like those who don't know God. आणि ज्यांना देव माहित नाहीये त्या लोकांसारखे सतत प्रार्थना करत सतत बोलत Or they आहात. may take a format, a book or something and keep on uttering. तुम्ही एक प्रकारचा नमुना घेता किंवा एक पुस्तक घेता आणि सतत बोलत राहता. When you come to God, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता you come by faith, तुम्ही विश्वासाने येता, believing विश्वास ठेवून that God is hearing you. की देव मला ऐकत आहे. When you know someone is hearing, आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती की कोणीतरी मला ऐकत आहे, you'll not just keep on saying, no. की तुम्ही नुसतं बोलत नाही राहणार, तू वेगळीकडे जर सतत बोलत तुम्हाला माहिती कोणतरी मला ऐकत आहे. You know he's real. तुम्हाला माहिती तो खरा आहे I'm talking to him. आणि मी त्याच्याशी बोलत आहे. I'm not taking one format or bahat and just असं बोलते रे रोड जैसा. No. की मी एक कुठला नमुना घेतलाय किंवा तोंडपाठ केलेला आहे आणि तेच मी सतत बोलत आहे असं नाहीये. It's not that I'm giving you some mantras or some chants. तुम एक काम करो ऐसा ये बोलते रहो बोलते रहो. असं नाही की तुम्हाला कुठला मंत्र दिलाय एक जपायला की जपत राहणं सतत बोलत राहणं देवाकडे It's येऊन. not something mindless. No. हे असं नाहीये. You know, he knows it, तुम्हाला माहिती आहे की त्याला माहित आहे and you're telling someone who knows it. आणि तुम्ही अशा व्यक्तीला सांगत आहात ज्याला माहित आहे. God says, don't be like them. आणि देव म्हणत आहे की त्या लोकांसारखं होऊ नका. Because he says, I know what you need before you ask me. कारण तो म्हणत आहे की मला माहिती तू मागायच्या आधीच तुला काय हवंय. Then you will ask. म्हणून नंतर तुम्ही मागाल. If he knows की जर त्याला माहिती what I'm going to ask, की मी काय मागणार what my आहे, need is, माझी काय गरज आहे, then why should I ask him? तर मग मी त्याला मागायचं तरी का मग. Since he knows it. जर त्याला सगळंच माहित आहे. First, for this you must know, तर ह्यासाठी आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे you are praying or asking to an all-knowing God, की तुम्ही सर्व सामर्थ्यशाली सर्व माहित असलेल्या देवाला प्रार्थना all-seeing करतात, God, की जो सर्व काही पाहतो, all-hearing God. जो सर्व काही ऐकतो. So don't doubt or think, I hope God hears me. म्हणून शंका घेऊ नका किंवा विचार करू नका की मी आशा ठेवतो देव मला ऐकेल. मैं आशा करता हूं कि प्रभु सुनना चाहिए मेरा प्रार्थना. You will not get an answer. तुम्हाला उत्तर मिळणार नाही. Amen. See, Amen. I'm teaching you something where, you can be blessed every time, anytime. बघा मी तुम्हाला अशा काही महत्वाच्या गोष्टी सांगते की ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी आणि कधीही आशीर्वाद मिळेल. Then the Bible also tells us, आणि बायबल पुढे सांगतं though he knows what you're going to ask, जरी त्याला माहिती की तुम्ही काय मागणार आहात, yet he says, तरी सुद्धा तो म्हणतो you ask. तू माग. Look at this. पाहिलं का. He knows what you're going to ask. त्याला माहिती आहे की तुम्ही काय He मागणार knows आहात, what your needs are. त्याला माहिती तुमच्या काय गरजा आहेत, But he tells, तरी सुद्धा तो बोलत आहे yet you ask. की तू माग तरीही. Some have taken this in a wrong sense. काही लोकांनी हे वेगळ्या चुकीच्या पद्धतीने They have घेतलेलं said, आहे since God knows everything, की ते म्हणतात की देवाला जर सगळं माहित आहे, he knows my needs, त्याला माझ्या गरजा माहित आहेत, before I ask him, मी मागायच्या आधीच, then why should I ask him? तर मग मी का मागायचं So त्याला. I will not ask him, he will provide all my needs. तर मी त्याला मागणार नाही आणि तो माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. Because he loves me. कारण तो माझ्या He प्रीती cares for करतो, me. तो माझी काळजी And घेतो they'll keep on adding many things. आणि अजून अशा गोष्टींची ते भर घालतात. Though God is our father जरी देव आपला पिता and आहे we are his child, आणि आपण त्याची लेकरं आहोत, yet the father is telling his child, तरी सुद्धा पिता त्याच्या लेकरांना सांगत आहे ask. मागा. If you see the Lord in a vision, जर तुम्ही दृष्टांतामध्ये प्रभूला पाहिलं, he will tell you, तो तुम्हाला my सांगेल, child, माझ्या मुला what do you want? तुला काय हवंय. See, that doesn't mean he doesn't know. याचा अर्थ असा नाहीये की त्याला माहित नाहीये, There's a reason, त्याच्या पाठीमागे एक and that's the कारण आहे protocol of heaven. आणि हेच स्वर्गाचा नियम आहे. In other words, God says, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर देव काय I म्हणत have आहे, all the blessings for you. माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व आशीर्वाद आहेत, Because Jesus paid for it. कारण येशू ख्रिस्ताने त्याची भरपाई केलेली आहे. Why we receive blessing?
Why do we receive blessings? आपण आशीर्वाद का मिळतात आपल्याला? Because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Not because you deserve. तुम्ही योग्य आहात म्हणून नाही. No. नाही. No, because I came like this, I wore this dress and came, I cried and came. That is not the reason. मी अशा प्रकारचा कपडे घातले, मी रडलो, मी अशा पद्धतीने आलो म्हणून देवाने दिलं असं नाहीये. It's because of Jesus. हे येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. He paid for it. येशूने त्याची भरपाई केलेली आहे. So the Lord is saying, म्हणून प्रभू म्हणत I have आहे, all the blessings for you माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व आशीर्वाद आहेत, because Jesus paid for your blessings. कारण येशू ख्रिस्ताने त्याची भरपाई केलेली So आहे, you may enjoy His blessings जेणेकरून ते आशीर्वाद तुम्ही उपभोगू शकता मोफत, without paying for it. कुठलीही भरपाई न करता. Because you believed in Jesus, कारण तुम्ही येशूवर विश्वास you ठेवला, have become my child. तुम्ही माझे लेकर झालेला I am आहात, your father. मी तुमचा पिता झालेलो आहे. But what does He see in us? पण तो आपल्यामध्ये आता काय पाहतो? He sees faith, विश्वास, trust in Him. त्याच्यामध्ये भरोसा. Now faith is not your payment. विश्वास काय तुम्ही त्याला काही भरपाई देत नाहीये. No. Faith is believing विश्वास म्हणजे काय? त्याच्यावर भरोसा that ठेवणं you will receive की तुम्हाला मिळणार. because Jesus paid for it. जे का? कारण येशूने त्याची भरपाई केलेली आहे. Amen. आमेन. Next. पुढे So what is God looking? तर देव आपल्यामध्ये काय He is पाहत आहे? looking at your faith. तो तुमच्या विश्वासाकडे Now पाहत what आहे. is faith? आता विश्वास म्हणजे काय? Faith is approval विश्वास म्हणजे काय? परवानगी or consent. किंवा सहमती. Agree. देवासोबत सहमत होणं. You say yes. तुम्ही बोलता हो. You know, I gave you the message. मी तो संदेश दिला. There are only the two powerful words. त्यात दोनच सामर्थ्यशाली शब्द Yes आहेत. or no. हो किंवा नाही. You know, heaven's protocol is स्वर्गाचा नियम आहे, you must say yes. तुम्ही बोललं पाहिजे की हो, Then heaven will work for you. तेव्हाच स्वर्ग तुमच्यासाठी काम करेल. Amen. आमेन. Many Christians don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहित They नाहीये. think ऑटोमेटिक मैं कुछ नहीं किया ना प्रभु देगा क्यों बहुत प्रेम करता है बहुत अच्छा है बहुत they'll keep on adding अच्छा 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 ते सतत हेच बोलत राहणार की देव चांगला आहे, देव मला देत राहील, देव वो चांगला आहे. सब right है ते सगळं बरोबर आहे, but there's a protocol पण एक नियम आहे and there's a reason for this protocol आणि ह्या नियमाच्या पाठीमागे एक कारण आहे which only the mature can understand, जे फक्त प्रौढ लोकांना समजू शकतं. which I'll be able to explain but many may not understand. मी ते कदाचित सांगायचा प्रयत्न करेल पण अनेक Okay, लोकांना so कळणार what is नाही. heaven, what is God saying? मग देव काय पाहते तुमच्यामध्ये You agree की तुम्ही त्याच्यासोबत सहमत होता, and that is asking. आणि तेच आहे मागणं. Asking is faith. मागणं म्हणजे विश्वास. Asking is says yes Lord I want it. मागणं म्हणजे की हो प्रभू मला हे पाहिजे. Amen. आमेन. This is very important. हे फार महत्वाचं आहे. Listen to this, this will help you. हे ऐका, तुम्हाला याला मदत होईल. If you don't say yes, जर तुम्ही हो म्हणला नाही, though God wants to give you, जरी देवाला तुम्हाला द्यायचंय, your heart is closed, तुमचं हृदय बंद so you झालेलं cannot आहे, receive. मग तुम्हाला मिळणार नाही. So you must say or say yes, or you must believe, or you must pray. म्हणून तुम्ही हो म्हणलं पाहिजे, तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. Nothing happens automatically. काही आपोआप होत नाही. In heaven it will happen, स्वर्गामध्ये ते होईल not on आपोआप, earth, पण पृथ्वीवर, because the devil is there. कारण पृथ्वीवर सैतान आहे, He'll oppose you getting anything from God. तो तुम्हाला प्रतिकार करेल देवाकडून काही मिळवण्यासाठी. We have a will. आपल्याकडे स्वतःची That's इच्छा the आहे most important thing. आणि ते सगळ्यात A महत्वाचं आहे. choice. तुमची निवड. God will never overpower your will. देव तुमच्या इच्छेवर मात करणार नाही. अगर इच्छा नहीं रहता था ना, प्रभु तुम्हारा बगैर पूछे दे सकता था, मगर जब इच्छा आ गया है वो रुकता है, तुम हाँ या ना. शैतान भी रुकता है हाँ या ना. Look at this. हे पहा, Because of the will, तुमच्या इच्छेमुळं, that's why God has to wait. म्हणून देवाला वाट पाहावी लागते, That's why devil has to wait. सैतानालाही वाट पाहावी If लागते. he had no will, जर तुमच्याकडे इच्छा नसते, प्रभु का इच्छा के मुताबिक सब दे देगा, और देव- शैतान का भी इच्छा के मुताबिक सब दे देगा तुम्हारा. देव त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला दिला असता आणि सैताने पण त्याच्या इच्छेनुसार तुम्हाला दिला It's such असतं. a great risk. हे किती मोठे Suppose you धोकादायक didn't have आहे. a will, जर तुमच्याकडे स्वतःची इच्छाच नसती, तुम उसको नकार भी नहीं कर सकते. डेविल तुम्हारे में बीमारी डालेगा, तकलीफ डालेगा, अड़चन डालेगा, कैंसर डालेगा, एड्स डालेगा, और तुम नको भी नहीं बोल सकता. और क्या नको, मेरा इच्छा है देने का तेरे को बीमारी, तू कौन है? हेलो, आई सीइंग दिस? कळते काय? इट्स सच अ रिस्क. किती धोकादायक आहे. आई होप you understand this. माझ्या आशा आहे की तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतात. Mature teaching that many don't know. अनेक प्रौढ शिकवण आहे जे अनेकांना If माहित there was नाही. no will, no choice, जर इच्छा नसते, निवड नसती, man, you
wouldn't be able to fight the devil. तुम्ही सैतानाला विरोधच करू शकला नसता. उसका इच्छा के मुताबिक सबको बर्बाद करने के लिए आया वो. He's Sai- come to kill, steal and destroy तो आलाय कशासाठी? घात नाश करण्यासाठी. without asking your permission. तुमची परवानगी न He will मागताच put sickness, तो आजार टाकेल, disease, रोग टाकेल, cancer. कॅन्सर He टाकेल, will kill you. तो तुम्हाला मारून टाकेल. तुम क्या कर सकता है? तुम बोलेगा क्यों था? तेरे को क्या करने का? क्यों? मेरा ही इच्छा है, मैं बर्बाद करने आया, तेरे को बर्बाद कर देगा. तुम क्या बोल सकता है? कुछ नहीं बोल सकता. तुम्हारी इच्छा ही नहीं है तो. So इच्छा is a good thing. म्हणजे तुमची इच्छा एक चांगली गोष्ट आहे. Will is a good thing. इच्छा, तुमची इच्छा चांगली गोष्ट Choice आहे. is a good thing. निवड एक चांगली गोष्ट आहे. But many don't have knowledge, revelation knowledge. पण अनेकांकडे ज्ञान नाहीये, That's why they're not being benefiting. म्हणून तर त्यांना फायदा होत That's why नाही. get the revelation म्हणून प्रकटीकरण मिळवा and you will be blessed. आणि तुम्हाला आशीर्वाद Did you मिळेल. understand till here? आता Let's go कळलं? further. आपण पुढे जाऊयात. So God waits for your consent. म्हणून देव वाट पाहतो की कधी तुम्ही त्याला होय म्हणाल. Many who don't pray, जे अनेक जण प्रार्थना करत नाहीत, don't grow spiritually strong, आत्मिकदृष्ट्या बळकट होत they नाही, don't receive anything. त्यांना काहीच मिळत नाही. If by their own will they're not resisting darkness, जर त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार अंधकाराचा प्रतिकार केला नाही, darkness comes. अंधकार येतो. Doesn't the Bible say, बायबल म्हणतं ना, you resist the devil? तुम्ही सैतानाचा You प्रतिकार resist करा, darkness. तुम्ही अंधकाराचा And he प्रतिकार will करा flee. आणि ते पळून जाईल. That means if you don't, याचा अर्थ तुम्ही केलं नाही, he will attack you. ते तुमच्यावर हल्ला करेल. Many are not using their choices. अनेक जण त्यांची निवड वापरतच नाहीत. They have surrendered their choice to others. त्यांनी स्वतःची निवड इतरांना समर्पित केली. Someone else is controlling them. कुणीतरी वेगळंच त्यांना नियंत्रित Many करत आहे. Christians living that way. अनेक ख्रिस्ती अशा प्रकारे They जगत made आहेत. some people idols. त्यांनी इतरांना आपलं आदर्श बनवलेलं आहे. प्रभु में नहीं बढ़ते हैं. स्वतः प्रभूमध्ये वाढत नाहीत. उन लोग को एक कोई भी ऐसा, उन लोग डरते हैं, इसके लिए एक को रखा है ऐसा प्रॉफिट या कोई भी. कुठल्या तरी संदेष्टाला ते एक आदर्श बनवतात स्वतःचा. कभी प्रॉब्लम है ना प्रेयर करेगा, नहीं चलने वाला वो प्रेयर. यू मस्ट नो दिस. तुम्हाला हे कळलं It's not पाहिजे. because उसके साथ है मैं उसका फोटो निकाला, ये सब कुछ तुमको स्पिरिचुअली यू आर नॉट गोइंग टू गेन एनीथिंग. तुम्हाला आत्मिक दृष्ट्या ह्याच्यामध्ये काहीही फायदा होणार नाही. हेलो, लेट मी बी वेरी फ्रँक. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. You know, I'm hearing so many are sick, so many are dying, so this, that. मी ऐकते अनेक लोक आजारी पडलेले आहेत, ते मृत्युमुखी पडत आहेत. You know, मी they're not ऐकत आहे taking spiritual life seriously. कारण ते आत्मिक जीवन गंभीरपणे घेतच नाहीयेत. Many are advertising for hell, in fact, अनेक लोक नरकाची जाहिरात करत आहेत, not of heaven. स्वर्गाची नाही. Okay, let's go further now. चला आपण पुढे पाहूयात. So, when you don't say yes, ज्यावेळेस तुम्ही हो म्हणत नाही, even though your case may be sincere, your request may be sincere, तुमची प्रार्थना प्रामाणिक जरी असली, your desire may be sincere, तुमची इच्छा प्रामाणिक जरी असली, but that request cannot be granted. पण त्याचं उत्तर मिळणार नाही कारण तुम्ही हो म्हणत नाही. Did you understand this? कळलं का? It's not because मेरा प्रॉब्लम रियल, वो सब ठीक है, प्रॉब्लम रियल है, जेन्युइन है, सब वो नहीं मैटर करता. तुमको प्रेयर करने पड़ेगा, यस बोलने पड़ेगा, और यस बोलने के बाद भी आई विल टेल यू व्हाट यू शुड डू. हो म्हणल्यानंतर सुद्धा पुढे काय करायचं ते मी सांगतो. आफ्टर दैट प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण हो म्हणल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे. इट्स नॉट ओव्हर ते तिथंच थांबलेलं व्हेन यू नाहीये प्रेड की फक्त and you प्रार्थना said केली, yes. तुम्ही हो म्हणला, प्रार्थना केली, तिथंच थांबला असं नाहीये. Now I will teach you that. आता Okay. पुढे काय ते मी शिकवतो. That's very powerful. Once you know this, you will see all your prayers answered. म्हणून त्यावेळेस तुम्हाला हे कळेल, तुम्ही पहा की तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे. Now let me give you one key, मी एक तुम्हाला चावी देतो so that after that I'll continue tomorrow. आणि ह्यानंतर आपण उद्या कंटिन्यू ठेवूयात. Let me give you the easiest and shortest way to receive. मी तुम्हाला सोपा आणि छोटा मार्ग मिळवण्याचा सांगतो. You want easiest way? तुम्हाला Let me show you. तुम्हाला सोपा मार्ग हवाय का? You know, the word of God is God's will for you. देवाचं वचन हीच तुमच्यासाठी इच्छा आहे. Or better way is, the word of God is God's answer for you. की उत्तम पद्धतीने सांगायचं म्हणजे देवाचं वचन हे तुमच्यासाठी उत्तर आहे. But do you know, पण तुम्हाला माहिती आहे it का requires an amen. की कशाची गरज आहे? आमेन. आमेन Hello. म्हणण्याची गरज आहे. Means yes, I want it. की म्हणजे काय? हो प्रभू, मला हे पाहिजे.
This is so powerful, हे खूप सामर्थ्यशाली आहे, easy, सोपं आहे and shortest way to receive an answer. आणि छोटा मार्ग आहे मिळवण्याचा. Because the word of God is God's will. कारण देवाचं वचन ही देवाची इच्छा The आहे. word of God is God's answer for you. देवाचं वचन हे तुमच्यासाठी उत्तर आहे. Now, many are not blessed during the word because they don't say yes. आता अनेक जण देवाचं वचन ऐकताना आशीर्वादित होत नाहीत कारण ते हो म्हणत नाहीत, They don't say amen. ते आमेन म्हणत नाहीत. Hello, but be very careful. पण तुम्ही काळजीपूर्वक राहा Don't say amen to wrong stuff. की तुम्ही चुकीच्या गोष्टींना आमेन म्हणत नाही ना. तुम फेसबुक में देखा कोई भी रॉन्ग मैसेज देता amen लोग बोलते हैं. You know they are partaking of the wrong. ते चुकीच्या गोष्टीमध्ये भाग घेतात. बहुत लोग रॉन्ग थिंग के लिए amen बोला है. चुकीच्या गोष्टींना आमेन म्हणल्यावर चुकीच्या And गोष्टीमध्ये it भाग घेतात open the door for that wrong in their life. आणि त्या चुकीच्या गोष्टींना ते स्वतःच्या जीवनामध्ये दार उघडत आहेत. Hello, आमेन. many are preaching wrong things. अनेक जण चुकीच्या गोष्टी शिकवत आहेत And if you say amen to that, आणि जर तुम्ही त्या चुकीच्या गोष्टीला आमेन you म्हणाला, are letting it work in your life. ती चुकीच्या गोष्टीला तुमच्या जीवनात तुम्ही कार्य करण्याची परवानगी देत आहात. Amen. Be very careful. काळजीपूर्वक Many राहा. times I had to write on the Facebook. अनेक वेळा मला फेसबुकवर हे लिहावं Don't लागतं. say amen. कौन सा भी चीज के लिए amen amen मत बोलो. See whether that preacher is right. पाहून घ्या की ते प्रचारक He करेक्ट is a आहेत का? grace preacher, की ते कृपेचे प्रचारक आहेत not का, law preacher. नियमाचे प्रचारक नाहीये ना. Many are taking condemnation messages. अनेक जण दंडाज्ञाचे वचन घेत आहेत So this is the easiest and shortest word of prayer. की हा सोपा आणि छोटा देवाचं वचन आहे. You know, when I share my message ज्यावेळेस मी माझं वचन सांगतो, or share the word of God, ज्यावेळेस मी वचन सांगतो, especially I share revelation knowledge, ज्यावेळेस मी प्रकटीकरणाचं ज्ञान सांगतो, and those who say amen, आणि जे लोक आमेन म्हणतात, God will send his angels. देव त्याचे देवदूत पाठवेल. Said, see that person said amen, उनको दे दो. See that person said amen, की give him. बघ त्याने आमेन म्हणलं, तिथं देवदूत See पाठवेल. that person, the last said amen, give it to him. बघा की ते शेवटच्या व्यक्तीने आमेन म्हणलेले जे मी God सांगितलेले, cannot stop it. देव थांबवणार नाही. When you choose to say amen, की ज्यावेळेस तुम्ही निवड करता मी आमेन म्हणणार, he cannot stop the blessing. देव आशीर्वाद थांबवू शकत When नाही. you agreed to him, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत सहमत when you होता, said yes to him, ज्यावेळेस तुम्ही त्याला हो म्हणता, he has to bless you. त्याला आशीर्वाद तो देणारच. Hello? Because this blessing is not because you deserve, the blessing is because of Jesus who paid for your blessing. तुम्ही योग्य आहात म्हणून तुम्हाला आशीर्वाद भेटत नाही, तर येशू ज्याने भरपाई केली त्याच्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतात. Amen. आमेन. Now, about this amen message, I will give you more next time. आता हे जे आमेन शब्द आहे त्याच्यावरचा जे संदेश आहे मी अजून पुढे सांगेल So नंतर. let me continue with this. I'll just finish off. पटकन संपूयात आपण. So those who don't know God as their father, तर असे जे लोक ज्यांना देव माझा आपला पिता म्हणून जे ओळखत नाही, they don't know whether God heard their prayer or not. त्यांना माहितच नाही की देवाने माझी प्रार्थना ऐकली की नाही. But not you, तुम्ही नाही, for you already have a heavenly father कारण तुमच्याकडे अगोदर स्वर्गीय पिता who आहे always hears you. जो नेहमी तुमचं ऐकतो And he knows आणि त्याला माहिती आहे what you're going to ask की तुम्ही काय मागणार आहात before you ask him. तुम्ही मागायच्या आधीच. Amen. आमेन. हेलो, तुम पूछने के पहले वो जानता है तुम क्या पूछने वाला है. सिर्फ तुम्हारा अग्रीमेंट के लिए रुका है, यस के लिए रुका है, प्रार्थना के लिए रुका है. बट उसके बाद सेकंड स्टेप आई विल टीच यू टुमारो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आमेन म्हणतो, हो म्हणतो, त्याच्या पुढचं एक पायरी आहे ती मी उद्या शिकवणार आहे. Because many are asking this question. अनेक जण हा प्रश्न विचारत Many आहेत are praying, I prayed, की अनेक जण बोलतात की मी प्रार्थना but then केली, they say, when Lord, when? प्रार्थना केल्यावर म्हणतात प्रभू कधी उत्तर देणार. Because we all want good things to happen in our lives. कारण तुम्हाला हवंय की चांगल्या गोष्टी आपल्या But many जीवनामध्ये घडल्या times पाहिजेत. always now. पण अनेक वेळा असं आहे की आत्ताच, अभी मांगा अभी मिलना चाहिए, not later. परत नाही, आत्ताच पाहिजे. हेलो, क्या प्रभु का इच्छा है उसी टाइम मिलने का? देवाची इच्छा आहे का की त्याच वेळेस तुम्हाला मिळावं. और हर टाइम अगर तुम पूछता है और तुरंत देता है तो तुम कभी भी प्रभु में नहीं बढ़ सकता है. हेलो. So this second step I'll teach you tomorrow. म्हणजे पुढची जी पायरी आहे
ती मी उद्या which will शिकवणार आहे, really bless you. ते तुम्हाला खरोखर आशीर्वादित करेल. You cannot live a life like this. तुम्ही अशा प्रकारे जीवन जगू शकत When नाही. Lord, कभी होगा प्रभु. कधी प्रभू, कधी कधी रडत राहायचं. Many are living a frustrated life, अनेक जण छळलेलं जीवन जगत आहेत, worried life, काळजीने भरलेलं, fearful life. भीतीने भरलेलं. Even after they prayed, प्रार्थना केल्यानंतरही a worried prayer is never answered. काळजीने भरलेल्या प्रार्थनेचं कधीच उत्तर येत That's नाही. what the Bible says. हेच बायबल सांगतं. Do not worry, काळजी करू but नका pray. आणि प्रार्थना करू नका. काळजी करून प्रार्थना करू नका. Once you have prayed, you must not worry. एकदा तुम्ही प्रार्थना केली, काळजी करायची नाही. Amen. आमेन. Worrying is never from heaven. काळजी करणं स्वर्गाकडून You नाही. hear my message. तुम्ही माझा संदेश The ऐका. biggest problem I believe is worry and fear. सगळ्यात मोठा आज समस्या आहे की काय, काळजी आणि भीती. Even the fit people are dying. की तंदुरुस्त लोक मरत आहेत, Rich people are dying श्रीमंत लोक मरत आहेत because of the fear and worries. भीतीमुळे, काळजीमुळे. It takes away hope. ते तुमच्या आशात चोरतं. Even in Pimpri, people have come to me and for prayer, having thought of suicide. पिंपरीमध्ये सुद्धा लोक प्रार्थनेमध्ये आले, प्रार्थनेसाठी आले, त्यांच्यामध्ये आत्महत्येचे विचार I होते. prayed for so many people. मी अनेक लोकांसाठी प्रार्थना And केली. most of the ulcers and the tumors and the lumps is because of worry. जे गाठी आहेत, अल्सर आहे, ते काळजीमुळे. I have prayed, I have counseled to them. मी प्रार्थना केली, त्यांच्यासोबत त्यांना सल्ला दिला. In one lady had 9 lumps, 9. एका स्त्रीला 9 गाठी होत्या. After I prayed, she was healed. मी प्रार्थना केल्यानंतर ती बरी But झाली, I counseled with her. पण मी तिला सल्ला दिला. Amen. आमेन. So don't miss these messages. हे जे वचने संदेश आहेत, There is तुम्ही no चुकू other नका. way. दुसरा मार्गच नाहीये. Remember this. नेहमी लक्षात ठेवा, Without knowing the word, you cannot be blessed. देवाचं वचन जाणून घेतल्याशिवाय तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. Many are taking a great risk, अनेक जण मोठा धोका घेत आहेत. not going to church, मंडेला न जाऊन testifying that not going to church is okay. त्यांना असं वाटतं की मंडेला न जाणं ठीक आहे. Don't advertise for hell. नरकाची जाहिरात करू नका, Advertise for heaven. स्वर्गाची जाहिरात करा. Amen. आमेन. Honor God. देवाचा मान करा. I always say this. मी नेहमी म्हणतो, We need God. आपल्याला देवाची गरज आहे. Hello. आमेन. Without him you can do nothing. त्याच्याशिवाय आपण काहीच करू आज शकत तुम नाही. डिसऑनर करते हो, आज उसको कुछ पूछते नहीं हो तुम लोग. जब भी तुमको इमरजेंसी लगा, उसी के पास आने पड़ेगा ना. तुम्हें बोलेगा नहीं मैं प्रभु के साथ आता, मेरा है ना मैन ऑफ गॉड, पास्टर है ना, उसके साथ प्रार्थना करने का. पास्टर के द्वारा प्रभु ही आरोग्य देता तुमको. आमेन. मैन ऑफ गॉड के द्वारा प्रभु ही आरोग्य देता है. आमेन. Amen. आमेन. You know many Christians have this thought. अनेक ख्रिस्ती लोकांचा हा विचार आहे, प्रभु के लिए कुछ नहीं करेगा, डिसऑनर करेगा. मैं वो मैन ऑफ गॉड है ना, अपना पहचान लो, वो प्रेयर करेगा. अरे वो आंसर वो मैन ऑफ गॉड से नहीं आता है, प्रभु से आता है. आमेन. Learn to honor him, देवाचा मान करायला शिका, and through anyone you can be healed. आणि मग कुणाही द्वारे तुम्हाला आरोग्य मिळेल. Amen. आमेन. Hello. Let's आमेन. all stand up. चला आपण उभे राहूयात.